प्रेग्नन्सीमध्ये नेमकं किती वजन वाढलं पाहिजे बरं? हे अवलंबून आहे तुमच्या बॉडी मास इंडेक्सवर, म्हणजेच BMI. तुमचा BMI कॅल्क्युलेट करण्यासाठी एखाद्या ऑनलाईन BMI कॅल्क्युलेटरवर जा. त्याच्यामध्ये तुमच्या प्रेग्नन्सीपूर्वीचं वजन टाका, हाईट टाका आणि तुमचा BMI किती आहे तो आकडा बघून घ्या. तुमच्या BMI प्रमाणे तुम्ही एकतर अंडरवेट असाल, नॉर्मल वेट असाल, ओव्हरवेट किंवा ओबीज असाल. त्याप्रमाणे तुम्हाला एवढं वेट गेन अलाउड आहे. जर तुम्हाला जुळी असतील तर जास्त वजन वाढ अपेक्षित आहे. तुमचं वजन टप्प्याटप्प्याने तिमाहीप्रमाणे वाढतं. पहिल्या तिमाहीमध्ये साधारण काही वेट गेन होत नाही, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये साधारणपणे एका आठवड्याला अर्धा किलो वजन वाढतं. गर्भाची वाढ व्यवस्थित होण्याकरता तुमचं वजन वाढणं गरजेचं आहे. नाहीतर कमी वजनाचं बाळ किंवा अपूर्ण दिवसाचं बाळ म्हणजे प्रीटर्म बेबी जन्माला येऊ शकतं. व्यवस्थित वजन वाढल्याने तुमची एनर्जी चांगली राहते, शरीर स्तनपानासाठी तयार होतं. पण वजन जास्त वाढल्यानं उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास होऊ शकतो. वजन योग्यरित्या वाढवण्यासाठी सकस आहार घ्या, ज्याच्यामध्ये फळं, भाज्या, कडधान्य, हेल्दी फॅट्स असले पाहिजेत. जर शाकाहारी असाल तर चांगल्या प्रतीचं प्रोटीन सप्लिमेंट्स घ्या. ॲक्टिव्ह राहा, पायी फिरायला जा, योग साधना करा. डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटच्या वेळेस तुमची वजन वाढ आणि बाळाची वाढ योग्यरित्या होते ह्याची खात्री करा.